नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज एवढं खुश का दिसायला माहिती आहे का तुमची वहिनी? तर आज विशेष कारण आहे मंडळी. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आमच्या लग्नाला जवळपास कारभारने किती वर्ष झाली का? 10 वर्ष झाली की हो. हा, आमच्या या मंडळी का नाही सुखी संसाराला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि मगाशीच का नाही जरासं पाठीमागचा भूतकाळ आमचा आठवला. खूप मंडळी का नाही संघर्ष काय असतो आयुष्यात ते माझ्यासोबत कारभारीण आणि कारभारीसोबत मी हा सगळा पाठीमागे 10 वर्षात संघर्ष आम्ही बघत बघत का नाही सुखी संसार करत. कधी मंडळी ह्या पाठीमागच्या 10 वर्षात तरी कारभारणीनं एकदा सुद्धा तक्रार केलेली नाही, कुठल्याही गोष्टीचं आग्रह केला नाही, कुठल्याही गोष्टीचं पारशा अपेक्षा केल्या नाहीत. आणि अशा परिस्थितीत मंडळी आमच्या संसाराला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 11 वर्षांमध्ये आम्ही पदार्पण करणार आहे. त्यामुळे कारभारीण म्हणले आज काहीतरी आपण जरा विशेष बनवूयात. म्हणून कारभारीण आज लग्नाच्या वाढदिवसासाठी म्हणून काय बनवणार आहे आता तेच तुम्हाला सांगाल आणि काही आठवणी सुद्धा तुम्हाला ती सांगणार आहे बरं का. आज आपण आहे ना आम्रखंड आणि पुरी बनवणार आहे. आम्रखंड आणि पुरी आणि त्याबरोबर पापड असणार, भजी असणार, हो सगळं असणार आहे. अरे वा, म्हणजे एक मस्त पैकी आज थाळी कारभारीण करणार आहे. कारभारने आठवण मात्र तू सांगितलं नाहीस की? सांग की. नाही सांगा की तुम्ही. कसे होते जरा पूर्वीचे दिवस, आपलं लग्न झालं त्यावेळेचे दिवस कसं होतं सांग. 10 वर्षातलं म्हटलं की आपलं लग्न झालं त्यावेळी आपलं परिस्थिती पण तेवढं चांगलं नव्हतं. साथ दिल्यामुळे ना आता पण इथपर्यंत आलेले आहे. आता थोडाफार आपलं चांगलं चाललेलं आहे. चला मंडळी, आता का नाही ह्या गोड आठवणी बरोबरच आजचा पदार्थ आज आपण अनुभवणार आहे. त्यामुळे कारभारीण आज विशेष थाळी काय बनवणार आहे, काय पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. करूयात सुरुवात आता या रेसिपीला. कारभारने कसं म्हणते? होय चालते की. हा करा मग. हो चालते. कारभारने आज तुला मी मदत करतो बरं का. चालतंय, घे मग कसं काय काय. हो चालते की, तुम्ही म्हणताय तेवढंच बास. हो तुम्ही मदत केल्यासारखंच आहे. होय का? होय. बर, काय काय घेतलंस मग आमरसासाठी? तर इकडं आहे ना मी दही लावलं होतं आणि दहीमध्ये थोडंफार पाणी असतंय ते पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं दही मधलं. त्यासाठी मी इकडे एक रुमालमध्ये आहे ना चांगलंसं बांधून ह्याच्यावरती आहे ना कलबुत्यावरचं आहे ना एक दगड ठेवून चांगलंसं यातलं सगळं पाणी आपण आता नितळून घेतलंय. तर आता आपल्याला पूर्ण हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपण आहे ना पुरीसाठी आहे ना पीठ तर मळून घेतलेलेच आहे. तर आता आपण आहे ना आम्रखंड बनवणार आहोत. त्यासाठी आपण बघा इकडं दही सगळं आपण आहे ना चाळणीत घालूया. हे बघा आता इकडं सगळं चाळणीत घेतलेलं आहे. तर आता आपण पूर्ण आहे ना असं चाळणीत आहे ना असं आपल्याला सगळं असं पूर्ण असं चमचा आहे ना असं करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण असं एकसारखंच आहे ना खाली पडतंय चाळणीतलं. असं आपल्याला पूर्ण आहे ना सगळं असं करून घ्यायचं. एकसारखं सगळं पडायला पाहिजे खाली. पटकन पडतोय. आणि दहीमध्ये ना जरा सुद्धा पाणी ठेवायचं नाही. पूर्ण असं आपल्याला पाणी सगळं नितळून घ्यायचं. मस्त पडते पाणी नसले की. हे बघा ह्या पद्धतीने करून घेतल्यामुळे ना बघू शकताय ह्या पद्धतीने चांगलं असं पडलेलं आहे. बघा आता सगळं आपण दही तर आहे ना काढून घेतलेले आहे. तर आता आपल्याला आम्रखंड म्हटले की आपल्याला आंबा पाहिजेच. त्यासाठी आपण इकडे एक आंबा घेतलेला आहे. तर आपण याचं सगळं वरचं साल आहे ना मी काढून घेते. आता सगळ्याचा वरचा साल आहे ना काढून घेतलेले आहे. आता आपल्याला आहे ना ह्या चाळणीचं आहे ना आपल्याला हे सुद्धा खिसून घ्यायचं आहे. म्हणजे हे दही असलं तरी सुद्धा आहे ना चांगलं असं सगळं पडते चाळणीतनं. त्यामुळं असं खिसून घेते. एकच आंबा घेतलेले आहे त्याचं आपल्याला खिसून घ्यायचं. जास्त पण आंबा घालायचं नाही, हे घातले की बास होते. तुम्ही आंबा आहे ना नंतर खिसून घातलं तरी पण चालतंय. पण दही आहे ना पूर्ण असं खाली जाण्यासाठी आहे ना मी आत्ताच आहे ना हे खिसून घेतलेले आहे. त्या पद्धतीनं आता आपण इकडं काढून घेऊया.
हे बघा आता आहे ना, एक आता आपण आंबा घातलेलेच होतं, पण अजून एक मी येत आहे ना आंबा घालणार आहे. मस्त आहे ना, रंग पण येईल आम्रखंडला. त्यासाठी मी इकडे 2 आंबा वापरलेले आहे. आता हे सुद्धा आहे ना चाळणीच्या साहाय्याने आपण चांगलं असं आहे ना किसून घेऊया. चाळून घ्यायचं. पण आता ह्या पद्धतीने सगळं किसून घेतलेले आहे. चाळणीतनं सगळं चांगलंसं पडलेले आहे. आता ना साखर घालूया. इकडे मी पिठी साखर घेतलेली आहे, हे घालते आणि चांगलंसं आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया. आपल्याला चांगलं असं आहे ना सगळं असं फेटून घ्यायचं. चांगलं असं आहे ना असं फेटून घेतलेले आहे. बघू शकताय मस्त असं तयार झालेले आहे. तर आता आपण आहे ना इकडे एलदोड बारीक करून घेतलेले आहे, ते घालूया. आणि इकडे आपण आहे ना काजू बदाम पूर्ण असं खिसून घेतलेले आहे, ते घालते. आणि चांगलं असं आपण आहे ना आम्रखंडामध्ये एकजीव करून घेऊया. मस्त लागतो. आणि यामध्ये आपण एलदोड वगैरे घातल्यामुळे मस्त सुगंध तर सुटलेले आहे. आता मस्त आहे ना आपलं आम्रखंड तयार झालेले आहे. मस्त रंग पण खूप छान आलेले आहे आम्रखंडाला, बघू शकताय. बघा आता आम्रखंड तर तयार झालेले आहे. तर आपण आहे ना आम्रखंड बरोबर खाण्यासाठी आपण इकडं पुरी सुद्धा लाटून घेणार आहोत. इकडे बघू शकताय चांगलं असं आहे ना, मी अगोदरच आहे ना पीठ मळून घेतलं होतं. पूर्ण असं मौसूद झालेलं आहे पीठ. असंच आपल्याला पुरीसाठी ना थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तर आहे ना आपल्याला ह्यातलं सगळं असं गोळा तयार करून घ्यायचं आहे. अगोदर आहे ना मी थोडं गोळा तयार करून घेते. मग नंतर एकदमच आहे ना हे पुऱ्या आपण लाटून घेऊया. या पद्धतीने ना आपण निम्मा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. हे बघा आता आपण एक गोळा घेऊया. चांगलंसं आपण हे लाटून घेऊया. तुम्हाला पुरी किती मोठा पाहिजे तेवढं आपण हे लाटून घ्यायचं आहे. बघा आता आपण तेवढं लाटून घेतलेलं आहे. तर आपण इकडे ताट घेतलेले आहे. आता आपण ताटामध्ये पुरी ठेवूया आणि दुसरं आपण आहे ना लाटून घेऊया. असं या पद्धतीने ना आपल्याला चांगलं असं सगळी बाजूनं लाटून घ्यायचं. एक बाजूनं जाड आणि एक बाजूनं पातळ असं नको आहे, म्हणजे एकसारखंच आपले पुरी आहे ना फुगतात. आणि आपण एक गव्हाचं पीठ घेतलेले आहे. ह्या पद्धतीने आपल्याला पटापट लाटून घ्यायचं. आपण सगळं आहे ना अशाच प्रकारे आपल्याला ना सगळं हे पुऱ्या लाटून घ्यायचं.
बघा आता आपण या पद्धतीने ना सगळं इकडे लाटून घेतलेले आहे आणि इकडे आपण चुलीवरती आहे ना तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलेच आहे. आता तेल गरम झालेले आहे. आता आपण एक एक पुरी आहे ना आपण बघा आता तेलामध्ये सोडते आणि चांगलं असं आपण आहे ना हे तळून घेऊया. मग आता मस्त आहे ना सगळीकडे असं तेल सोडले की मस्त असं टम्म असं फुगतंय. तर आपल्याला पलटी करून घ्यायचं. हे बाजू सुद्धा आपल्याला आहे ना चांगलं असं तळून घ्यायचं. टम्म तर फुगलेले आहे सगळी बाजूनं, जरा सुद्धा कुठं राहिलं नाही. असं या पद्धतीने ना चांगलं असं पुरी आहे ना फुगायला पाहिजे. आता आपण हे पुरी काढून घेऊया. पूर्ण असं आपल्याला तेल सगळं निथळून घ्यायचं. आणि दुसरा आपण तेलामध्ये सोडूया आणि हे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं. पलटी करून घ्यायचं. चांगलंसं आपल्याला तळून घ्यायचं. व आता दुसरं पुरी सोडते तेलामध्ये आणि हे सुद्धा आपल्याला चांगलंच आहे ना तळून घ्यायचं. बघा आता आपण मस्त आहे ना इकडे आम्रखंड, पुरी, भात, आमटी वगैरे सगळं घेतलेले आहे. त्याबरोबर भजी आणि पापड सुद्धा तळून घेतलेले आहे. तर आता आपण जेवायला सुरुवात करूया. तर मंडळी या जेवायला मस्त पैकी नाही असा बेत आज केलेला आहे. मस्त टम्म अशी फुगलेली पुरी बी आहे. आता करतो चालू बघा. हो तर आज मी आहे ना पहिला घास तुमच्या दादांना देणार आहे. मग का म्हणजे 10 वर्ष मला काहीच न बोलता 10 वर्ष साथ दिल्याबद्दल पहिला घास तुमच्या दादांसाठी. अगं कारभारने नाही मंडळी असं आहे बघा. 10 वर्ष मला सहन केल्याबद्दल आता हे मी सुद्धा पहिला घास कारभारला भरवतो बरं का. तर मंडळी आता कुणाला भरवत बसत नाही. झाले पदार्थ एवढं भारी. तर मी चालू करतो बघा. कसं झालं आम्रखंड? एक नंबर. आवडलं ना? मस्तच. हो झकास. कारभारने 10 वर्ष कशी निघून गेली काय कळलं का तुला? होय. हा. तर मंडळी आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे बघा. पण ह्या संघर्षामध्ये कितीही मोठं आव्हान येऊ द्यात, फक्त पती पत्नी जर एकमेकांना साथ देणारे असतील तर मंडळी कुठलं बी किती बी मोठं आव्हान येऊ दे की आपण सहज लीलया पार करू शकतो. त्यासाठी दोघंही पती पत्नीनं एक मतानं एक विचारानं आपल्या संसाराचा गाडा हाकायचा आहे. संसाराच्या गाड्याचा म्हणजे बैलगाडीच्या चाकाचं एक जर चाक पंक्चर झालं तर गाडी पुढं जात नाही. त्यामुळं एका चाकावर काही गाडी ओढली जात नाही. त्यामुळे दोन्ही चाकं मजबूत पाहिजेत, साथ देणारी पाहिजेत. होय की नाही? होय. संसार म्हटले की द्यायलाच पाहिजे साथ. मगच चांगले संसार टिकते. हो हो मंडळी संसार म्हणले की हाताला चटकं तर बसणारच. पण त्यानंतर मंडळी तुम्हाला सुखाची नक्की मात्र भाकरी खायला मिळणार. असा हो संसार आहे बघा. प्रत्येकाला संसार काय कोणाला चुकला नाही. त्यामुळे प्रत्येकजण ह्या प्रवासातून पुढे जातच असतो आणि पाठीमागं आपला अनुभवाचा साठा घेऊन आपल्या स्मृतींना उजाळा द्यायचं काम आपण प्रत्येकजण करत असतोय. आजचा दिवस आमच्या दोघांसाठी खूप खास होता. त्यामुळं असा एक मस्त पदार्थ कारभारने केलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन गावाकडच्या नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.